नाथशेतीचं नाथ बैलांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज कडेगावच्या काट्या आहेत, तुम्ही बघू शकता कडेगावच्या काट्या। त्या काट्या थोड्या थोड्या बैल जंपणार आहेत, बैलांच्या साहाय्याने काट्या वाढल्या जातात। काठी तुम्ही बघू शकता मंडळी, अशा पद्धतीची काठी आहे। बैल म्हणजे पडाशी देखणी बैल काय झालं नाथशेतीचा नाथ बैलांचं यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज कडेगावची यात्रा आहे, तुम्ही बघू शकता ह्या काट्या आहेत। काट्या आता मगाशी चालू झाल्या होत्या, थोड्याचा आता दुसरा खुतं झोपणार आहेत आणि काट्या चालू होणार आहेत। थोडे आपण गावकऱ्यांच्याकडून माहिती घेऊ। नमस्कार। नमस्कार। तुमचं प्रथमतः नाव सांगा। मी लालासाहेब बाळकृष्ण जगताप, कडेगाव। बरं, तुमची ही जी प्रथा परंपरा आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या। आमचे कडेगाव हे कृष्णाकाठी वसलेले गाव आहे। हां, या गावामध्ये अनेक पैलवान परत भरपूर यात्रा झाल्या त्याच्या पाठीमागे। बरं, सर्व यात्रा सुखसंपन्नात पार पडल्या। हे 2 वर्षापूर्वी आमच्या एक गावामध्ये एक म्हणजे आमचे मित्र सागर मुरुमकर यांचा एक हादसा झाला या गावात, म्हणजे गाड्यामध्ये। ते त्यांना एक श्रद्धांजली वाहून या गावाच्या विषयी मी 4 शब्द सांगतो। हां, बरं। हे गाव सर्व सुखसंपन्नाने नटलेलं कृष्णेच्या तीरावरती वसलेलं गाव आहे। या गावामध्ये ह्याच्या पाठीमागे सुद्धा अनेक 100-200 बैल असायची, पण एक शेतीचा म्हणजे बैलांचा गायी कमी झाल्यामुळं, यांत्रिकीकरण आल्यामुळं बैलांचा कमी प्रमाण झालं आणि ह्याचा शेतीला सुद्धा तुटवडा आहे, म्हणजे कमी उणी भासते आहे। परंतु आता बैलगाडा शर्यत जशी चालू झाली तशी बैलांचं जराशी आणि गायींचं संगोपन चांगलं झालं। आणि आमच्या गावामध्ये कालाष्टमीला यात्रा ही भरती। एप्रिल महिन्यात जेव्हा कालाष्टमी येईल त्या चैत्र महिन्यात अष्टमीला कालाष्टमीला यात्रा भरली जाते। आणि ह्या यात्रेला जानाई देवीचं हे स्थान आहे, महत्व आहे। आणि काय जानाई देवीचं महत्व आहे, काय देवाबद्दल? देवाची भरपूर नितांत श्रद्धा आहे। जेवढं तुम्ही श्रद्धा कराल, ही जानाई देवी ही पूर्वीच्या ग्रंथामध्ये आहे, जगत जननी जानाई, म्हणजे हे सर्व सृष्टी निर्माण करणारी जानाई आहे। पण ज्यांनी ह्या देवीचा तुम्ही कधी नवस बोलून बघा। तुम्ही ह्या गावामध्ये जेव्हा हे 2 पिढ्यापूर्वी भरपूर लोक ही कमी परिस्थिती नाजूक होत्या, पण ह्या आता जसा कॅनल व्हायला, ही कृष्णामाई जशी वरून वाहिली कॅनल व्हायला, तसे ही गावात सुखसंपन्नता वाढली आणि हे सर्व लोक अगदी आनंदानं यात्रा बनवतात। सर्व एकत्रित आहेत लोक आणि आमच्या जानूबाईचं फार मोठं महत्व आहे। आणि ह्या देवीला आमचं सांगणं आहे की आमचं गाव एकोप्यानं आनंदात नांदावं, एवढंच इच्छा। बैल किती आहेत गावामध्ये? गावामध्ये बैल कमी राहिलेले आहेत। 10 वर्षापूर्वी बैलाचं प्रमाण होतं त्यावेळेस कासरं धराय माणसं नव्हती, आता उलट झालेलं आहे। एका बैला मग 10, 20, 25 पोरं हा विषय झालेला आहे। फक्त हा विषय कशामुळे? यांत्रिकरणामुळे झालाय। लागणारं खाद्य म्हणा, लागणारे सगळं खर्च वाढत चाललाय आणि घरात एकोपा राहिला नाही। पहिले घरात 2 बैल असली तरी 4-5 भाऊ होते, आता ते प्रकार राहिला नाही। हे सगळं काय म्हणतात ना, सगळे वैयक्तिक झालेले। एक जरा लग्न झालं की सेपरेट राहायचं आणि त्यामुळे एका घरात बैल थोडी प्रमाण कमीच झालं 100%। मग आता खुत्याला किती बैल झोपली जातात एका खुत्याला? म्हणजे एका वेळेला 6 बैल असतात। आता ही इथून गाडा कुठपर्यंत जाणार? शिवरजाई म्हणून देवी आहे तिथं देवस्थान आहे काय? देवस्थान शिवरजाई म्हणून, त्या देवस्थानापर्यंत जाते। तिथं निवद नारळ आरती होती आणि रिटर्न परत आम्ही इथे येतो। बस सकाळी किती वाजता गाडा चालू झाला? गाडा सकाळी 6 वाजता देवीची पूजा होती, तिथं ग्रामस्थ काही प्रमाणात येतात, ते पूजा अर्चा किंवा आरती करतात। सगळी तरुण मुलं असतात, म्हातारी माणसं थोडीफार असतात। आणि संध्याकाळी 5 वाजता आमचा गाडा जो मंदिरापाशी असतो, मारुती मंदिरापाशी, तो इथं जानाई मंदिरापाशी आणला जातो। आणि त्या आणल्यानंतर तिथं गावच्या रूढी परंपरा जुसाल पाटील मंडळी असतील, दुधी पाटील मंडळी, हे सर्व गाव हे सर्व समाजानं नंदनवन असलेलं एकुपेचं गाव आहे। इथं कुठल्याही समाजाचा भेदभाव, जाती, रूढी परंपरा तसले काही मानलं जात नाही। हे गाव हे पूर्ण सगळ्या धर्माला, सर्व ह्यांना घेऊन चाललेलं असते।
बरं आता ही बैल जी तुम्ही पाळलेली देपाट देखणी बैल यांना काय तुम्ही खायला बिला काय देता काय कसं काय भाऊ सर रतीब बितीब काय देता? रतीब हा कसं आहे बोला एक महिन्यापूर्वी हा 1 महिन्यापूर्वीच बैलांना भरपूर रतीब म्हणजे चालू केला जातो. हा. म्हणजे दरवर्षी वर्षाच्या तुलनेत या महिन्यात भरपूर प्रमाणात रतीब दिला जातो. 2 टाइम कोण 3 टाइम रतीब ठेवतं. ज्याला जशी आवड आहे हा जशी त्याला इच्छा आहे की ज्याच्या आहे ना त्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार तो सगळं करत असतो बैलाचं. आणि कोण अंडी पाजते कोण म्हणजे ज्याला आवडते. आता अंडीचा प्रकार म्हणलं तर माणसं म्हणतील काहीतरी सांग पण नाही. आता अंडी काही वेळा शाकाहारीत पाचतेली जाते. भरपूर खुराक दिली जाते. चना पेंड दिली जाते शीत दिली जाते शेंगदाणा पेंड दिली जाते भरपूर. सवाब कशा पद्धतीने करून घेतला होता बैलांना? हे लाकूड चुकतात. काही मुलांना आता बैलाचं प्रमाण कमी झालं. काही जण नांगरीला झुकतात काही जण लाकडाला झुकतात असं प्रकार चालू. बावधनच्या बगाडागत तसं लाकूड गाव आम्हाला बोधकारक गाव आहे. त्याचा बोध घेतला जातो आणि इथं पुढं तसंच चाललं जातं. फक्त आमचं शेड नसतं पुढचं आणि हे तसंच गाडा असतो म्हणून याला काठी बोललं जातं. त्याला शेड आहे वरून जे बगाड्या हे टांगला जातो त्याला बगाड्या म्हणतात. म्हणजे जी सगळं जी खालची आहे ती म्हणजे चाकर बुट्या कणाबिना सगळे फक्त शेड नाही. बघू शकता मंडळी तुम्ही गाडा थोड्याच वेळात चालू आहे. आपण झूम इन करून दाखवू थोडं गाडा थोड्याच वेळात गाडा चालू आहे. गावकऱ्यांचं बावधन चांगली उपयुक्त अशी माहिती दिली आहे. धन्यवाद धन्यवाद. शिवा निघाला तुमचं काय चॅनल आहे का? शिवाळ केली पाहिजे काय आवडली पाहिजे.
त्याशिवाय ते बैल बाहेर निघतो. एक जीव लागला गाडा निघत. अरे देतो की तुला. बैल पडेल, बैल पडेल, तोडा.